वाळवण रेसिपीमध्ये हे जे तिखट सांडगे केले होते त्यापासून मस्त असा चमचमीत आज आपण पुलाव बनवूयात. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला 20 मिनिटासाठी ठेवत आहे. आता हा पुलाव मला एका कुकरच्या भांड्यातच करायचा आहे. तर त्या कुकरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे आणि एक पूर्ण वाटी भरून मी तिखट सांडगे घेतले आहेत. हे तिखट सांडगे मटकीचे आहेत आणि हे भाताबरोबर खूप छान शिजतात आणि याचा पुलाव खूप छान होतो. हे असं पूर्ण लालसर होऊसपर्यंत मी छान ह्याला भाजून घेतलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. त्याच कुकरमध्ये अजून 1 चमचा तेल घालून त्यामध्ये मी छान असं जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली आहे आणि यात गरम मसाला म्हणाल तर इथे 2 तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, 2 लवंगा आणि अर्धा दालचिनीचा तुकडा टाकून हे सुद्धा छान तेलामध्ये हा गरम मसाला भाजून घेणार आहे. आता त्याच्यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतला आहे. तो कांदा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आणि तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे 2 ते 3 मिरच्या घालू शकता. मी इथे 2 मिरच्या घातल्या आहेत आणि उभा चिरलेला टोमॅटो तो सुद्धा घातला आहे. अद्रक लसूण म्हणाल तर तो सुद्धा जाडसर ठेचून याच्यामध्ये मी घातलेला आहे. हे सर्व जिन्नस अगदी मऊ होऊसपर्यंत तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालूया पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे पुलाव मसाला, चवीसाठी मीठ टाकायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता, पण मी इथे हिरवी मिरची आणि आपले सांडगे सुद्धा तिखट असल्यामुळे इथे मी लाल तिखट नाही घालत आहे. तांदूळ सुद्धा आपला छान असा 20 मिनिटं भिजलेला आहे. तो पूर्णपणे पाण्यातून निथळून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामध्ये तांदूळ सुद्धा छान तेलात परतवून घ्यायचा आहे. तेलामध्ये तांदूळ हा पूर्णपणे छान भाजून घेतलेला आहे. आता पुढे याच्यामध्ये आपण घालूया भाजून घेतलेले तिखट सांडगे आणि हे सुद्धा भाताबरोबर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता जितका तांदूळ होता त्याच्या डबल दुपटीने मी इथे पाणी गरम करून घेतलं होतं आणि आता हे पाणी मी या भातामध्ये टाकलं आहे. वरतून घातले आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिन्याचे पाने. आता हे दोन्ही मिक्स करून याला छान उकळी आणून द्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे आणि याला आता कुकरच्या शिट्ट्या लावून फक्त 2 ते 3 मोठ्या शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि आपला हा पुलाव अगदी काही मिनिटातच रेडी होतो. आता हा कुकर पूर्णपणे थंड करून द्यायचा आहे आणि बघू शकता मस्त असा पिवळा धमक आपला तिखट सांडग्यांचा पुलाव तयार झाला आहे. या माझ्या केक स्पाइस चॅनलवरती तुम्ही जर अजून नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन जुन्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र नक्कीच करा. तर बघू शकता पूर्णपणे भात हा आपला पूर्णपणे सुट्टा दिसतोय, मोकळा दिसतो आणि याच्यासोबत आपले तिखट सांडगे सुद्धा जे मटकीचे आहेत ते सुद्धा छान शिजलेले आहेत. मटकीची भाजी वेगळी करायची अजिबात गरज नाही. भातासोबत हे मटकीचे सांडगे खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा ट्राय करा. हा तिखट सांडग्यांचा पुलाव तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. आणि हा पुलाव तुम्ही नुसता लोणच्या सोबत किंवा नुसता खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर एखादा रायताचा प्रकार असेल तर रायत्यासोबत तुम्ही नक्कीच सर्व्ह करू शकता. तुम्हाला नक्की आवडेल. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद.